त्यांनी कोणत्याही प्रकारे पक्षाच्या संविधानावर म्हणजे शिवसेनेच्या 2018च्या संविधानावर आक्षेप घेतलेला नाही। आणि हे खरं आहे की पक्षाच्या संविधानावर आक्षेप हा एकनाथ शिंदेंनी घेतलेला नाहीये, उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाहीये। पक्षाच्या संविधानावर आक्षेप वाटलाय तो निवडणूक आयोगाला वाटलाय, कारण निवडणूक आयोगाकडे सर्व पक्षाचे संविधान हे सादर केलेले असतात आणि ते नियमानुसार कायद्यानुसार आहेत की नाहीत याविषयीचा तपास करून जर ते योग्य नसतील तर ते करेक्ट करून आणून द्यावेत, अशा स्वरूपाचे निर्देश हे निवडणूक आयोग विविध राजकीय पक्षांना देत असतो। नुकताच आपल्याला आठवत असेल की सुनेत्रा पवारांच्या बाबतीतही अशा स्वरूपाचा एक निर्देश देण्यात आला निवडणूक आयोगाकडून की नियमानुसार तुम्हाला पक्ष संविधान पक्षाची कागदपत्र जी सादर करायची ती योग्य पद्धतीने केली गेली पाहिजेत। तर त्या अनुषंगानेच निवडणूक आयोगाने हा निर्देश दिलेला होता। कुठल्याही प्रकारे एकनाथ शिंदेंनी कोणताही आक्षेप हा त्यावेळेस जे संविधान 2018 साली सादर करण्यात आलं त्यावर घेतलेला नाही। त्यानंतर मग आता सिब्बल असं म्हणतात की जे मूळ सुभाष देसाई जजमेंट आहे म्हणजे शिवसेना कुणाची याबाबत जे पहिल्या याचिका दाखल झाल्या सर्वोच्च न्यायालयात त्यावर घटनापीठाने दिलेलं जे जजमेंट आहे, जे जजमेंट एप्रिल-मे 2023च्या दरम्यान आलं होतं आपल्याला आठवत असेल, तर या संपूर्ण निकालपत्राचा ते उल्लेख करतात। त्या निकालपत्रामध्ये ते म्हणतात की जर 10वी अनुसूची ही पक्षांतर थांबवण्यासाठी आहे तर त्यामध्ये लेजिस्लेचर पार्टी विधिमंडळ पक्ष हा पार्टी म्हणून म्हणजे पक्ष संघटना म्हणून ग्राह्य धरता येत नाही। त्याशिवाय कुठल्याही प्रकारचा जर स्प्लिट झालेला असेल म्हणजे पक्षामध्ये फूट पडलेली असेल विधिमंडळ पक्षात तर कोणत्याही प्रकारचा डिफेन्स म्हणजे बचाव हा फूट पडलेला किंवा फुटीर आमदार खासदारांकडे नसतो। त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की जेव्हा ते म्हणतात की आम्ही पॉलिटिकल पार्टी आहोत कारण हा एकमेव बचाव कायद्याच्या दृष्टीने 10व्या अनुसूचीखाली उपलब्ध आहे। जर कुठल्या आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आपल्या पक्ष नेतृत्वापेक्षा तर त्यांच्याकडे असलेला एकमेव डिफेन्स आहे तो म्हणजे ते स्वतः म्हणू शकतात की आम्ही पक्ष आहोत, आम्हीच पार्टी आहोत। आणि त्यानंतर मग त्यांनी म्हटलंय की ज्या प्रकारे म्हणजे जेव्हा त्यांनी हे म्हटलं होतं तेव्हा बहुमतातले आमदार किंवा विधिमंडळाचे सदस्य हे त्यांच्यासोबत म्हणजेच एकनाथ शिंदेंसोबत गेलेले नव्हते असं देखील ते म्हणतात। त्यानंतर मग त्यांनी म्हटलंय की 2018च्या आधारावर जर तुम्ही म्हणत असाल की पक्षाची घटना योग्य नव्हती तर मग तुम्हाला जे काही म्हणजे AB फॉर्म मिळाले असतील किंवा त्यानंतर मग ज्या प्रकारची लेजिटिमेसी मिळाली ती एका इलिजिटिमेट म्हणजे एका बेकायदेशीर कृत्यातून किंवा एका बेकायदेशीर पक्ष घटनेच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही प्रकारे मिळालेली पदं किंवा मिळालेल्या सर्व गोष्टी या कायदेशीर कशा काय ठरू शकतात। त्यानंतर मग त्या म्हणतात की जर तुम्ही आता अनेक वर्षांचा जर विचार करायचा असेल तर त्या आधारावर तुम्ही जर काम केलेलं आहे या स्ट्रक्चरमध्ये तर त्या स्ट्रक्चरला लेजिटिमेसी प्राप्त होते म्हणजेच त्याला कायदेशीर आहे हे स्ट्रक्चर किंवा हेच स्ट्रक्चर औरस आहे अशा स्वरूपाचा एक निष्कर्ष काढला जाऊ शकतो असं सध्या कपिल सिब्बल हे सांगतात। त्यानंतर मग सिब्बलांचं पुन्हा म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंना कशाच्या आधारावर पक्षाचा नेता ठरवण्यात आलं, एकनाथ शिंदेंना कशाच्या आधारावर पक्षाचा त्यांनी नेमलेला व्हीप हा वैध व्हीप म्हणून ठरवण्यात आला। त्यानंतर मग एकनाथ शिंदे यांच्या फॅक्शनला म्हणजे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनाच खरा पक्ष आहे असा निर्णय राहुल नार्वेकरांनी देखील कशाच्या आधारावर घेतला असं आता पुन्हा कपिल सिब्बल सांगतायत। त्यामुळे सिब्बलांचा युक्तिवाद जो त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात केलेला होता की विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगवेगळे आहेत, विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली जाऊ शकत नाही कारण 10व्या अनुसूचीमध्ये त्याविषयीच्या कोणत्याही तरतुदी नाही आहेत। जर फूट पडली असेल तर विधिमंडळ पक्षाचे सर्व आमदार अपात्र ठरतात किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे दुसऱ्या कोणत्या तरी पक्षामध्ये मर्ज होण्याशिवाय पर्याय उरत नाही। राजकीय पक्ष संघटना उद्धव ठाकरेंकडे होती। 2018च्या संविधानावर एकनाथ शिंदेंनी आक्षेप घेतलेला नव्हता, उद्धव ठाकरेंची नियुक्ती त्याच अंतर्गत झाली होती। एकनाथ शिंदेंची नेतेपदी नियुक्ती 2018च्या संविधानाअंतर्गत झालेली होती आणि 2018चं संविधान योग्य नाही, चुकीचं आहे हे कशाच्या आधारावर ठरवण्यात आलं जर इतके वर्ष पक्ष हा त्याच संविधानाअंतर्गत काम करत होता आणि राहुल नार्वेकरांनी आपल्या अधिकारांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन
हा निर्णय केला की राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंसोबत आहे, त्यांच्या व्हीपला मान्यता दिली आणि एकनाथ शिंदेंकडे राजकीय पक्ष आहे असा निष्कर्ष निवडणूक आयोगाने देखील त्यापूर्वीच काढला। त्यांनी निवडणूक आयोगाने निष्कर्ष काढत असताना देखील विधिमंडळ पक्षाचे आमदार खासदार मोजण्याची आवश्यकता नव्हती, कारण पक्ष संविधानानुसार पक्ष कुणाकडे याविषयीचा निर्णय करता आला असता। हा जो संपूर्ण युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी गेले काही दिवस निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे हे सांगताना केला, तोच युक्तिवाद ते आता विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा आहे हे सांगताना सुद्धा करतायत। कपिल सिब्बल म्हणतात की जे अनडिस्प्युटेड फॅक्ट्स आहेत, म्हणजे ज्या निर्विवाद तथ्य आहेत या संपूर्ण प्रकरणातली, ज्यावर दोन्ही गटांनी आक्षेप घेतलेला नव्हता, त्या आधारावर आम्ही आता आमचा युक्तिवाद करतोय असं ते म्हणतात। त्यामध्ये कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की 21 जूनला ज्या दिवशी एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला महाविकास आघाडीचं सरकार सोडण्याचा, त्यावेळी ते पुन्हा भाजप शासित गुजरात, सुरत या राज्यामध्ये गेले। आता हा मुद्दा यापूर्वी एकदा कपिल सिब्बलांनी मांडलेला आहे। साधारणपणे आज आपल्याला आठवतंय गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा कपिल सिब्बल युक्तिवाद करत होते त्यावेळी त्यांनी हा मुद्दा मांडला। त्यानंतर मग कपिल सिब्बल म्हणतात की सुरतला गेल्यानंतर एकनाथ शिंदेंना पक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली आमदारांकडून। सिब्बलांचं म्हणणं आहे की हा थेट राजकीय पक्षाला दिलेला धक्का होता किंवा राजकीय पक्षाविरोधात, राजकीय पक्ष संघटनेविरोधात एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड होतं असं सध्या कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे। त्यानंतर मग पुन्हा एकदा आता त्यांना न्यायमूर्ती काही प्रश्न विचारतायत की ज्या मुद्द्यांच्या आधारावर त्यांना काही स्पष्टता घ्यायची, कारण न्यायमूर्तींनी यापूर्वी सुद्धा म्हटलं की आमदार अपात्रता हा विषय आता तशा अर्थाने त्याला काही कोणत्याच प्रकारचा अर्थ राहिलेला नाही, कारण विधानसभेचा कार्यकाळ संपलेला आहे आणि आता कोणते आमदार पात्र ठरणार अपात्र ठरणार, जे 2019 साली निवडून आलेले होते, ज्यांचा कार्यकाळ 2024 पर्यंतचा होता, तर हे ठरवण्यामध्ये काही व्हॅलिड पॉइंट आहे का, तर त्यावर आता सिब्बलांनी म्हटलेलं आहे की आम्हाला पक्ष कोणाचा आणि शिवसेना चिन्ह कोणाचं, धनुष्यबाण कोणाचा याबाबतचा जो निर्णय त्या निर्णयामध्ये आमदार अपात्रतेविषयीचा युक्तिवाद पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारे निर्णय पुढे जाऊ शकत नाही। त्यामुळे आता सिब्बल पुन्हा एकदा सांगतायत की गुजरातमध्ये म्हणजेच भाजप शासित गुजरातमध्ये, भाजप शासित सुरतमध्ये हे सगळे आमदार गेले होते आणि या आमदारांनी तिथे गेल्यानंतर एकनाथ शिंदेंना पक्षनेता म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे, जो मुद्दा त्यांनी यापूर्वी सुद्धा एकदा मांडला होता। त्याशिवाय आता सिब्बल म्हणतायत की सुभाष देसाई प्रकरणात, म्हणजे सुभाष देसाई निकालपत्र जे मूळ निकालपत्र आहे 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेलं आहे, त्यामध्ये ते म्हणतात की राज्यपालांनी जे निर्णय घेतले त्यावर या संपूर्ण निकालपत्रामध्ये स्ट्रिक्चर्स म्हणजे ताशेरे ओढण्यात आलेले होते। आता पुन्हा सिब्बल हे परत मांडतायत की या गोष्टी निर्विवाद आहेत। एक गोष्ट निर्विवाद आहे ती म्हणजे ज्यावर कोणत्याही स्वरूपाचा ती खरी आहे खोटी आहे, बरोबर आहे की चुकीची आहे याबाबत दोन्ही गटांपैकी कुणाचाही आक्षेप नाही। त्यापैकी त्यांनी म्हटलंय की जे सगळे एकनाथ शिंदेंसोबतचे आमदार होते ते एकत्र आले, ते एकत्र येऊन भाजप शासित गुजरात आणि सुरतमध्ये गेले आणि त्यांनी तिथे जाऊन एकनाथ शिंदेंना पक्षनेता म्हणून नेमलं होतं। या दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन गोष्टी निर्विवाद आहेत आणि या निर्विवाद गोष्टींच्या आधारेच आम्ही असं म्हणतोय, म्हणजे कपिल सिब्बल असं म्हणतायत की त्यांनी राजकीय पक्ष सोडला होता किंवा राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये, राजकीय पक्षाला विरोधाभासी अशा स्वरूपाची भूमिका घेतली असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे सिब्बलांचं म्हणणं आहे की या निर्विवाद कृती म्हणजे या अनडिस्प्युटेड फॅक्ट म्हणजे यावर कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे की हे खरं आहे की खोटं आहे, हे खरं आहे हे सगळ्यांनी पाहिलंय आणि सिब्बल म्हणतात की दोन्ही बाजूंनी यावर कुठल्याही प्रकारचा वाद घातलेला नाही आहे। ते म्हणतात की हे सगळेच जण तिथे गेले गुजरातमध्ये आणि ज्या गुजरातच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे राहत होते त्याच हॉटेलमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते राहत होते असं सध्या सिब्बल सांगतात। त्यामुळे हा सुद्धा निर्विवाद तथ्य आहे, अनडिस्प्युटेड फॅक्ट आहे आणि या बेसिसवर एकनाथ शिंदेंनी राजकीय पक्ष सोडला होता असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे। त्यानंतर सिब्बल पुन्हा एकदा जे एकनाथ शिंदेंनी विधान केलं होतं त्याचा दाखला देत आहेत
त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे म्हणाले की आपल्यासोबत महाशक्ती आहे, म्हणजे आता सध्या सिब्बल म्हणतायत की त्यांना एका राष्ट्रीय पक्षाचं बॅकिंग होतं, पाठिंबा होता, असं देखील